नमस्कार मित्रांनो, मी अशोक कबनूरकर बोलतो. छोटीशी बोधकथा तुम्हाला सांगणार आहे. एका गावात एक शेतकरी राहत होता. त्याला 2 मुलं होते, 2 सुना होत्या. पण 2 मुलं 2 सुना शेतात कामच करायचे नाहीत, आळशेले होते ते. तर बिचारा एकटा म्हातारा शेतकरी शेतात काम करायचा, बाकी सगळे खायचे. बिचारा म्हातारा बिमार पडला आणि बिमार होऊन बरगळत मुलांना सांगत होता की मुलांनो, मी शेतामध्ये सोन्याचा हंडा करून ठेवलो रे म्हणत होता. आणि 2च दिवसात म्हातारा कुचकलं. काही दिवसानंतर त्यांच्या लक्षात आलं 2 मुलांच्या की आपला बाप शेतामध्ये सोन्याचा हंडा करून ठेवलेला आहे. कुठं ठेवलं काही कळत नाही. त्यांनी विचार केला. 2 सुना 2 मुलांनी 4 महिने उदळ घेऊन शेत 4 एकर खोदून काढले. शेत भुसभुशीत झालं, पण हंडा सापडलाच नाही. एका म्हाताऱ्याकडे गेले आणि म्हाताऱ्याला सगळी हकीकत सांगले. म्हातारा म्हणला, अवघ्या 4 दिवसावर आता मर्ग नक्षत्र आलेलं आहे. पाऊस पडल्यानंतर तुम्ही पेरणी करा. खरंच पाऊस पडला आणि ज्वारी पेरले त्यांनी. बघता बघता भुसभुशीत जमीन झाल्यामुळं मोठमोठे टपुरे कंस पडले आणि 100 पोते ज्वारी झाली त्यांना. 100 पोते. त्यावेळेस त्यांनी सगळं आळस काढून टाकला. त्यांना आनंद मिळाला. कष्ट करायला ते लागले आणि सुखाने जगत होते, आनंदाने जगत होते. मित्रांनो, कष्ट करा म्हणजे जीवन सुखी असते आणि सुखानं जीवन जगू शकता. आळशी माणूस जगू शकत नाही. धन्यवाद.